गुड आफ्टरनून. जय महाराष्ट्र, जय शिवराय. चला तर आज आपण बघूया 10 फेब्रुवारी 2025ला घेण्यात आलेल्या परिवीक्षा अधिकारी प्रोबेशन ऑफिसरसाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलीत. मी आज तुम्हाला दाखवणार आहे 10 फेब्रुवारीला सेकंड शिफ्ट म्हणजे 1 ते 3 या दरम्यान घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले गेलेत. तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की जर तुमची परीक्षा उद्या असेल, परवा असेल, तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. कोणते सब्जेक्ट महत्त्वाचे, मीन्स कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणता चॅप्टर महत्त्वाचा, आणि काही म्हणजे तासांमध्ये तुम्ही कोणते टॉपिक्स कव्हर करू शकता याबद्दल एकदम व्यवस्थित माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा. प्रथम आपण मराठी विषयाचे प्रश्न बघूया. कोणत्या प्रकारचे प्रश्न मराठीमध्ये विचारलेत. तर यामध्ये प्रथम समास ओळखा हा पहिला प्रश्न, ज्यामध्ये भोजन भाऊ हा शब्द आलेला आहे. या भोजन भाऊ या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर या शब्दाचा समास आहे मध्यम पदलोपी समास. यानंतर दुसरा शब्द अग्रेसर या शब्दाचा समास ओळखायचा आहे आणि त्याचा समास आहे अलुक तत्पुरुष समास. तिसरा प्रश्न आहे आमूलाग्र या शब्दाचा समास ओळखा. याचा समास आहे अव्ययीभाव समास. म्हणजे 3 प्रश्न हे फक्त समासावर विचारली गेलीत. यानंतर सर्वनामांचा वापर सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो, म्हणून त्यांना आपण सर्वनामे म्हणतो. आणि सर्वनामांना दुसरा शब्द काय वापरतात असा प्रश्न होता ॲक्च्युली. तर त्याचं उत्तर आहे प्रतिनामे. ठीक आहे. नंतर 5वा प्रश्न बघूया आपण. आपण, आम्ही ही शब्दे कोणती सर्वनामे आहेत. याचं उत्तर आहे पुरुषवाचक सर्वनामे. आणि नंतरचा 6वा प्रश्न आहे दिलेलं वाक्य, म्हणजे आता वाक्य नाही माहिती, बट वाक्यामध्ये सरस्वती हा शब्द आलेला, तर हा कोणत्या नामाचा प्रकार आहे असा प्रश्न होता. त्याचं उत्तर आहे विशेषनाम. नंतर 7वा प्रश्न काळे बेरे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर याचं अचूक उत्तर आहे लबाडी. नंतरचा 8वा प्रश्न तनय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. याचं उत्तर आहे मुलगा. 9वा प्रश्न आहे एक शब्द दिलेला होता, म्हणजे एक सेंटेन्स होतं ज्याच्यामध्ये मध्ये हा शब्द वापरला गेला आणि याची विभक्ती कोणती आहे यावरून आपण विभक्ती ओळखणार होतो. तर याचं उत्तर सप्तमी आहे. 10वा प्रश्न आहे एक वाक्याचा प्रकार ओळखा. तर तो मुलगा हुशार आहे. याचं उत्तर गुणवाचक असा हा प्रकार म्हटला जाईल, कारण यामध्ये मुलगा हा हुशार आहे, म्हणजे मुलाचा गुण हा दर्शवलेला आहे. नंतर 12वा प्रश्न वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर सद्गुणी हे त्याचं उत्तर आहे. इंग्रजीमध्ये रेझिलियंट या वर्डसाठी सिनोनिम्स विचारला गेलेला, तर त्याचं उत्तर होतं टफ. आता आपण बघूया GK/GSमध्ये कोणते प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न आहे भारतातील पहिली प्लॅटिनम रेटेड स्मार्ट सिटी कोणती. तर 4 ऑप्शन दिले होते, त्यातील उत्तर आहे ढोलेराय सिटी, जी गुजरातमध्ये आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली. तर याचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. तिसरा प्रश्न आहे लोकसभेतील सदस्यांचे किमान वयोमर्यादा किती असते. तर याचं उत्तर आहे 25 व 25पेक्षा जास्त वर्ष. चौथ्या प्रश्न आहे राज्यपालाची निवड किती राज्यांसाठी होऊ शकते. तर राज्यपालांची निवड ही 2 किंवा अधिक राज्यांसाठी केली जाते. नंतर 5वा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कृषी हवामान म्हणजे कोणती आहेत ते सांगा.
तर ते दिलेली 4 ऑप्शन होते, त्यातील कोणती कोणती होते हे असं विचारलेलं हा प्रश्न. नंतर 6वा प्रश्न आहे, भारतात किती विधान परिषद आहेत? याचं उत्तर 6. भारतात 6 विधान परिषद आहेत. नंतरचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी विद्वांसाठी कोणते सदन म्हणजे कोणती सदन ओपन केले किंवा सुरू केले? तर याचं उत्तर आहे शारदा सदन. व नंतरचा प्रश्न आहे, वर्धा नदीचा उगम व ती कोणत्या जिल्ह्यातून वाहते? असा एक प्रश्न आलेला नदी प्रणालीवर. नंतरचा प्रश्न आहे SDG रँक रिलेटेड. तो 2021चा SDG रँक होता. त्याच्यात 3 ऑप्शन होते, एक 66, नंतर दुसरा होता 64. नंतरचा प्रश्न बघूया आपण. 1857च्या उठावात महाराष्ट्रातून कोणी नेतृत्व केले? तर खाजा सिंग यांनी नेतृत्व केलेलं. नंतरचा प्रश्न आहे, माधवराव बागल कोणत्या जिल्ह्यातून यांनी कोणत्या जिल्ह्यातून नेतृत्व केले? हा हिस्ट्रीचाच एक प्रश्न आहे. नंतरचा प्रश्न आहे, विधान परिषदेचे कार्य पुढील प्रमाणे कोणते असेल? तर त्यांनी विधान परिषदेचे कार्याचे 4 ऑप्शन दिलेले, त्यापैकी एक उत्तर बरोबर होतं. नंतरचा प्रश्न आहे, नाबार्डचे कार्य. नाबार्डसुद्धा त्यांनी म्हणजे बँके रिलेटेड प्रश्न विचारलेला इकॉनॉमिक्समधला. नंतरचा प्रश्न आहे, बँकेच्या रिझर्व्ह रेटबद्दल विचारलेला प्रश्न. नंतर 16वा प्रश्न आहे, ISA 7th असेंब्लीचे नेतृत्व कोणी केले भारताकडून? तर तो एक प्रश्न आलेला. नंतर काही गैरसंविधानिक म्हणजे काही संस्था दिल्या होत्या, त्यापैकी एक गैरसंविधानिक होती, त्यातील ती ओळखायची होती. नंतर 18वा प्रश्न आहे, प्राणहिता ही गोदावरी नदीची उपनदी आहे. म्हणजे 2 वाक्य दिले, त्यातील कोणतं विधान बरोबर आहे हे ओळखायचं होतं. तर पहिलं वाक्य होतं, प्राणहिता ही गोदावरीची उपनदी आहे, आणि दुसरा होता, पैनगंगा नदी बुलढाणा डोंगररांगातून वाहते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर या प्रकारची प्रश्न आलेले, तरी तुम्ही याचं ॲनालिसिस करून प्रत्येक म्हणजे सब्जेक्ट वाईज कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे हे बघू शकता आणि त्यानुसार अभ्यास करू शकता. तर मराठीमध्ये बऱ्यापैकी सर्वनाम, वाक्यांचे प्रकार, तसेच प्रयोग आणि समासवर जास्त प्रश्न आलेत, आणि विरुद्धार्थी समानार्थी शब्दांवर काही प्रश्न आलेत. तसंच GK GSमध्ये करंट अफेअर हे डिसेंबर 2024 आणि 2025 जानेवारी या 2 महिने आणि नोव्हेंबर 2024 या 3 महिन्यांचं करंट अफेअरवर फोकस त्यांनी केलेला. तर अशा प्रकारचे हे सर्व प्रश्न आहेत. सो येणाऱ्या परीक्षेसाठी, उद्याच्या परवाच्या पेपरसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.